तर मराठी एंटरप्रेन्युअर बिझनेसमॅन तुम्ही झालात, पण एक सीए, एक चांगली प्रॅक्टिस, हं. तिकडून हा मराठी एंटरप्रेन्युअर आणि हा बिझनेस, तर तिकडूनच आपण थेट सुरुवात करूया, की कसं झालं हे घडलं? काय तुम्हाला वाटलं, की हे सुरू करावं आणि का? चार्टर्ड अकाउंटंट जो पण असतो, तो नॉर्मली 10-12 वर्ष त्याच्या प्रॅक्टिसमध्ये काढतो, असं जनरली होतं. हं, आणि त्याच्यानंतर तो पॅरलली दुसरं काही करण्याच्या इच्छुक असतो. हं. आता इथे जो आम्हाला एक्सपिरियन्स आला आहे, त्याच्या बेसिसवरती किंवा त्या स्टोरी लाईनवरती आम्ही हे स्किलिंगचं डिपार्टमेंट ओपन केलेलं. हं. तर जर ती स्टोरी तुम्हाला ऐकायची असेल, तर मी तुम्हाला सांगू शकतो आता? सो स्टोरीपेक्षा काय गॅप्स दिसल्या तुम्हाला? कुठे वाटलं, की एक्झॅक्टली. तो स्किल जो आहे तो ट्रेंड नाहीये आणि तुम्ही येस. हे जे कोर्सेस सुरू केलेत, आर्थिक शास्त्राचे म्हणा, इंटरव्ह्यू स्किल डेव्हलपमेंट म्हणा, पर्सनॅलिटी, हे सगळे जे कोर्सेस ट्रू. कुठून आले? तर आम्हाला त्या एक्सपिरियन्सबद्दल आणि मग कशी झाली ही सुरुवात ठीक आहे. जी-जी-सी? हं. आता 12-13 वर्ष आम्ही सीएची प्रॅक्टिस केली. भरपूर साऱ्या मुलांना, मुलींना आम्ही एम्प्लॉयमेंट दिलं. त्यांच्यासोबत काम केलं आणि स्टुडंट इंटरॅक्शन्स पण खूप झाले, कारण वी वर कॉल्ड एज फॅकल्टीज. तर तेव्हा स्टुडंटसोबत इंटरॅक्शन्स पण व्हायचे. आता इथे जेव्हा आम्ही आमच्या एम्प्लॉईजला काही पण सांगायचो, तेव्हा एक खूप मोठा प्रॉब्लेम स्टेटमेंट आमच्या समोर यायचा नेहमी, की त्यांना नॉलेज तर आहे, बट त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ते करू नाही शकत आहे. ओके. म्हणजे कन्सेप्ट्स माहिती आहे त्यांना, हं. बट ते एका सीनियरच्या कामी कसे येतील, ते त्यांना प्रेझेंट नाही करता येत आहे. ओके. बेसिकली व्हॉट दे आर लॅकिंग, की जर वर्किंग बनवत आहे, तर त्या वर्किंगवरती एका सीनियरनी त्याचं डिसिजन घेतलं पाहिजे. बट ओके. आता प्रॉब्लेम काय होतो, की ती वर्किंग इफेक्टिव्ह नसल्यामुळे तो सीनियर परत त्या वर्किंगमध्ये इन्व्हॉल्व होतो आणि वर्किंग स्क्रॅचपासून चालू होते. म्हणजे सोप्या भाषेत म्हटलं, थिअरी त्यांना सगळ्या येतात. येस. प्रॅक्टिकल काय ॲप्लिकेशन प्रॅक्टिकली आहे? ॲप्लिकेशनमध्ये ते ओके. गोंधळतात. हं. येस. तर हां. हे सगळं आम्हाला समजलं. आता इथे हा जो टियर 2 लेव्हलचा स्टाफ आहे, हं, हा एक ब्रिज असतो ओनर आणि सीएमध्ये किंवा एका सीनियरमध्ये. हं. तर टियर 2 लेव्हलचा स्टाफ जेव्हापर्यंत प्रॅक्टिकली ट्रेन नाही होणार ना, तर ही गॅप वाढतच राहणार आणि जी वाढते आहे. बरोबर. त्यामुळे आमची कंपनी जीजीसी, ग्रीन ग्रोथ कन्सल्टन्सी, हिचा जन्म झालेला या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम स्टेटमेंटला सॉल्व्ह करण्यासाठी. ओके. सुरुवात झाली. या. तुम्ही फॅकल्टी म्हणून जायचा. तर तिकडे कुठे तुम्हाला असं वाटलं, की अरे टीचर म्हणून पण आपण, म्हणजे कारण एक असा पूर्ण कोर्स, त्याच्यानंतर करिक्युलम डिझाइन करणं, कारण हे एक फॅकल्टी म्हणून जाणं, का येस. गेस्ट लेक्चरर म्हणून जाणं एक वेगळी प्रोसेस असते. पण इकडे एवढे कोर्स तयार करून येस, आज येस. हजारोपेक्षा जास्त स्टुडंट्सना आपण ट्रेन करून झालोय. हं, हं. तर त्याची जर्नी आम्हाला सांगा, की कशी सुरुवात झाली? पहिलं कसं गेलं? तुम्ही इंटरनली जे तुमचे फाउंडर्स आहेत, तुम्ही ती सुरुवात कशी झाली? आता याच्यात बोलण्याचं आहे तर 2 पार्ट्स वेगळे-वेगळे आहे. हं, एक सुरुवात आम्ही कशी केली या व्हर्चुअल ट्रेनिंग मोडमध्ये जायसाठी हं. आणि सेकंडली त्याचा एक्झिक्युशनचा पार्ट आला. तर ओके. पहिले आपण विचार करू, की व्हर्चुअली आम्ही कसं हं, स्वतः गेलो ॲज अ फॅकल्टी. तर आम्ही एक्सपिरियन्स केला जेव्हा आम्ही ॲज फॅकल्टी जायचो, तेव्हा एक्सपिरियन्स मुलांसोबत जो यायचा, त्याच्यात आम्हाला पण भरपूर काही शिकायला भेटायचं. ओके. तर जेव्हा ते प्रॅक्टिकली ट्रेन होत नव्हते, तर तेव्हा आम्हाला समजलं ही त्यांची स्पेसिफिक चुकी नाही आहे किंवा एज्युकेशन सिस्टमची पण स्पेसिफिक चुकी नाही आहे. हं, ही एक सिच्युएशन आहे जिला ॲड्रेस करणं खूप जरुरी आहे. हं. तर आता इथे आमचा जो एक्सपर्टाईज आला होता 13-14 वर्ष आम्ही प्रॅक्टिस करून चुकलेलो. तर आम्ही तेव्हा विचार केला, की आम्हाला काही स्किलिंगमध्ये केलं पाहिजे. हं. मी नॉर्मली वर कधी गेलो नव्हतो त्यावेळेला. बट जेव्हा स्टेजवर गेलो, तर आय फाउंड इट की ही माझी कॉलिंग आहे. मला असं वाटलं, की मी स्टेजवरती मुलांसोबत खूप चांगल्याने बोलू शकतो, त्यांच्यासोबत कनेक्ट होऊ शकतो आणि तिथून आम्हाला असं वाटलं, की आम्ही कॅमेरावरती येऊन हे कोर्सेस जे आहे, त्याला एक मीडियम द्यायचा, की इफेक्टिव्हनेस तुमच्या त्या टॉपिकच्या अंडरस्टँडिंगचा कसा प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचा, हे तुम्हाला समजू शकतं. आता इथे करिक्युलम शिकवणारा वेगळा आणि प्रॅक्टिकल एक्सपर्टाईज देणारा वेगळा. वेगळेपणा काय आहे, करिक्युलमवाला जो टीचर असतो, हं. तो करिक्युलम स्पेसिफिक एक्झाम ओरिएंटेड शिकवतो आहे. बरोबर. पण जो प्रॅक्टिकल व्यक्ती आहे, जो सीए इन प्रॅक्टिस आहे, तो व्यक्ती काय करतो, त्याचे एक्सपिरियन्सेस, डिपार्टमेंटचे एक्सपिरियन्सेस, क्लायंट्सचे एक्सपिरियन्सेस, ऑफिसचे एक्सपिरियन्सेस, हे सगळे एकत्रित करून तो शिकवण्याचा प्रयत्न करतो. तिथून प्रॅक्टिकॅलिटी वाढते. तर सिंपल होतं. वी जस्ट स्टार्टेड 1, 2, 3, 4 मल्टिपल सेमिनार्स घेतले. मोर दॅन 200 प्लस सेमिनार्स आम्ही घेतले आणि त्याच्यानंतर आम्हाला कॉन्फिडन्स आला, की आम्ही मल्टिपल कोर्सेसमध्ये पण जाऊ शकतो. हं.
तर मग व्हर्च्युअली हे कोर्स करण्याचा उद्देश हा होता की मास ऑडियन्स पर्यंत आपण ही प्रॅक्टिकॅलिटी पोहोचवली पाहिजे. कारण फिजिकली आम्ही सगळ्या जागेवरती बिंग अ प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट नाही राहू शकत. तर पॅरलली आम्ही स्किलिंग थ्रू व्हर्च्युअल मीडियम चालू केलेलं. तुम्ही हे जेव्हा 200 सेमिनार्स का जे म्हटलं, हे ह्याची सुरुवात कुठे? मुंबई, पुणे, नागपूर ह्याची आम्ही कुठे झाली? सुरुवात केली नागपूरला. नागपूरला. ओके. येस. आणि स्लोली मग आम्ही एक्सपांड झालो मुंबई, पुणे. आम्ही गडचिरोली, चंद्रपूर इथे पण सेमिनार्स केलेले. जस्ट टू अंडरस्टँड की मुलांचा माइंडसेट कसा आहे, फॅकल्टीजचा माइंडसेट कसा आहे, डायरेक्टर्स, मॅनेजमेंटचं माइंडसेट कसं आहे. तर इकडनं एक रिच एक्सपिरियन्स आम्हाला फील्डवरती आला. मग हे सुरुवातीला सेमिनार्समध्ये जी लोकं यायची ती कोण होती? स्टुडंट्स. सगळे स्टुडंट्स या, होते. या.